एक स्टॉल घ्यायचा आहे आणि पूर्ण बॉडीची चरबी कमी करायची. अहो मी आज खूप छान परत एकदा अशा छान एक्सरसाइज घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी, ज्या तुम्हाला खाली बसायला त्रास होतो, तुम्हाला उठून बसून किंवा उतल पुतल तुमच्या बॉडीकडनं होत नाहीये, तुम्हाला जास्त हेवी एक्सरसाइज होत नाहीये, पण तुम्हाला रिझल्ट खूप चांगला पाहिजे, सोपे एक्सरसाइज पाहिजे आणि त्याच्याने रिझल्ट पण चांगला पाहिजे. तर मी आज तुमच्यासाठी त्याच एक्सरसाइज घेऊन आलेली आहे एका ओढणीच्या सहाय्याने. तुम्ही स्टॉल, ओढणी, दुपट्टा, टॉवेल काही घेऊ शकता. फक्त थोडंसं एकदम छोटूसं नको, थोडासा मोठा घेर असला पाहिजे त्या गोष्टीचा. तुम्ही एखादी रस्सी पण घेऊ शकता, काही हरकत नाही. जे पण तुमच्याकडे अवेलेबल आहे ते तुम्ही घेऊ शकता. आता करायचं काय, आपल्याला एक्सरसाइजला सुरुवात करायची. खूप छान एक्सरसाइज आहेत. आता या पूर्ण बॉडीचा फॅट कसा कमी करणार आहे तर ते तुम्हाला पुढे समजेलच. कोणता कोणता फॅट कमी होईल? हाताचे दंड किती पण मोठे असू द्या, खूप फिट आपले दंड होतील, लटकलेले असतील, पण तुम्हाला या एक्सरसाइज कंटिन्युअसली करावं लागतील. असं नाही की 4 दिवस केल्याने सोडून दिलं, असं नसतं. एक्सरसाइज करायला घेतलेलं आहे, तुम्हाला वेट कमी करायचंय तर तुम्ही चांगल्या पद्धतीने डाएट पण घ्यायचा असतो, चांगल्या पद्धतीने तुम्ही एक्सरसाइज करायचे असतात. मी जर तुम्हाला क्वांटिटी 10 दाखवते तर तुम्हाला एक राऊंड 30चे 3 राऊंड करू शकता, 30चे 2 राऊंड करू शकता, 40चे 2 राऊंड करू शकता प्रत्येक एक्सरसाइजचे. आता तुम्हाला मी एक्सरसाइज दाखवणार आहे. तर हाताचे दंड कमी होणार आहे, साईडचा फॅट, मांड्या किती पण मोठ्या असू द्या, तुमचा पोटाचा घेर किती पण मोठा असू द्या, साईड फॅट किती पण मोठी, ब्रेस्ट तुमची लटकलेली ती देखील टाईट होणार आहे. आता करायचं काय, सर्वप्रथम मी अशी एक ओढणी घेतलेली, ठीक आहे. खूप छान एक्सरसाइज आहेत, पर्सनली मला खूप आवडतात हे एक्सरसाइज. आता इथे ह्या पोझिशनला मी आले, या साईडला पूर्ण छान असं मी स्ट्रेच केलंय बॉडीला, हाताला एकदम स्ट्रेट मध्ये. जस्ट या पोझिशनला 1, या साईडला दाखवते 1 2 3 4 5 6 7 8 9 10, ठीक आहे. आता याच्याने आपली बॉडी पण मोकळी होणार आहे आणि आपल्या इथे पण चांगला स्ट्रेस निर्माण होणार आहे. आता करायची आपल्याला पहिली एक्सरसाइज. त्याच्यासाठी काय करायचं, या पोझिशनला मी ओढणीला घट्ट करून घेतला, हाताला हात वरती नेले, साईडचा फॅट पण कमी होणार आहे, साईडचे आपल्या पोटाचा घेर पण कमी होणार आहे, म्हणजे इकडनं पोर्शन इकडचा देखील पोर्शन आपला कमी होणार आहे. आता काय करायचंय, एकदम हात स्ट्रेट मध्ये वरती नेले, पाय मी एकदम मोकळे केलेले आहेत, चिपकून ठेवलेले नाही, तुम्ही बघू शकता, आणि स्ट्रेट मध्ये, गुडघे वाकवायची नाही आपल्याला इथे. आता स्टार्ट. 1 2 3. जेव्हा या पोझिशनला येतोय, पायाला जेव्हा आपण आपलं खालचा हात टच करतोय तेव्हा वरचा हात आपला स्ट्रेट मध्ये असला पाहिजे. 6 4 5 6 7 8 9 10. रिलीज. मी जर 10 काउंट दाखवले, तुम्हाला याची क्वांटिटी 30ची 1 राऊंड करायचा किंवा 40चा 1 राऊंड तुम्ही करू शकता. आता नेक्स्ट एक्सरसाइज. त्याच्यासाठी काय करायचं, या पोझिशनला हात आहेत माझे, या पोझिशनला आले, ठीक आहे. 1 2. थोडस पाठीमागे बँड व्हायचं आपल्याला. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलीज. खूप जास्त पोटावरती प्रेशर येते, मी जर 20 दाखवले, तुम्हाला 1 राऊंड 60चा याचा करायचा. आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज. त्याच्यासाठी या पोझिशनला वापस मी आलेली आहे, हात एकदम स्ट्रेट मध्ये वरती नेलेले, साइड टू साइड आपल्याला ह्या पोझिशनला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलीज. खूप जास्त पूर्ण हातापासून इथपर्यंत आपल्याला खूप छान असं प्रेशर येतं या एक्सरसाइज, ठीक आहे. आता करायची आपल्याला अजून एक एक्सरसाइज, खूप जास्त फायदा करणारी आहे. समोरून फॅट पण कमी होणार आहे, पाठून आपले हिप्स जर लटकलेले असतील ते पण आपले सेफ मध्ये येणार आहे. करायचं काय, या पोझिशनला 1 2
3 इथे लावायचं गुडघ्याला, पाठीमागे लावायचं आपल्या हिप्सच्या खाली. 3 4 5 6 7 8 9 10. आता पोटावरती प्रेशर येतच आहे, ठीक आहे. हातावरती इतकं भयानक प्रेशर येते ना, जेव्हा कराल तुम्हाला जाणीव होईल. सुरुवातीला तुम्हाला एवढं नाही होणार, पाठीमागे तुमचा हात जायला खूप कठीण जाईल. तुम्हाला हळूहळू प्रयत्न करायचा. नेक्स्ट एक्सरसाइज पटकन पटकन बघून घेऊया. थोडस हाताला आता जवळ आणायचं, ठीक आहे. इतकं जरी आणलं तरी ठीक आहे. स्टार्ट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलीज. दुसऱ्या पायाला सेम पोझिशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलीज. अप्पर बॉडी पूर्ण कमी करण्यासाठी आपण अजून एक एक्सरसाइज बघूया. खूप जास्त थकवा येतोय, खूप जास्त घाम निघतोय. माझ्या बॉडीचं मी 10 काउंट करते, तरी पण तुम्ही क्वांटिटी वाढवलेली, तुम्हाला नक्कीच फायदा भेटेल. आता या पोझिशनला हात एकदम सरळ वरती नेलेले आहेत मी, ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलीज. दुसऱ्या साईडला सेम पोझिशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. रिलीज. आता इतके एक्सरसाइज करतोय आपण, पण खाण्यावरती कंट्रोल करायचं, तेव्हा आपल्याला जास्त फायदा भेटेल. नाहीतर एक्सरसाइज करतोय आणि खूप जास्त खातोय तर फॅट अजून वाढू शकतो आपला, ठीक आहे. त्याच्यासाठी खाण्यावरती कंट्रोल हे करावंच लागेल. नेक्स्ट एक्सरसाइज साठी परत मी या पोझिशनला आलेली, हात वरती नेले स्ट्रेट मध्ये. 1 2 3 4 5. हात वरती एकदम स्ट्रेट मध्ये असतील माझे, ठीक आहे. इथे हात वाकवलेले नाहीये. 6 7 8 9 10. रिलीज. इतक्या छान एक्सरसाइज आहे त्या, एका आपण स्टॉलच्या सहाय्याने करू शकतो. तुम्हाला पण करायच्यात, नक्कीच करू शकता. व्हिडिओ बघून बघून करायच्या, नंतर तुम्ही वापस एक राऊंड करायचा, वापस एक राऊंड करू शकता. व्हिडिओ बघता बघताच तुम्ही असे 3 राऊंड करू शकता आणि चांगला चांगला रिझल्ट घेऊ शकता. खाण्यावरती कंट्रोल करायचं, थोडासा डाएट घ्यायचा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती खूप सारे डाएट प्लॅनचे व्हिडिओ, त्यातला एखादा कोणताही फॉलो करून या एक्सरसाइज आणि तो डाएट हे चालू करा. कंटिन्यू 1 महिनाभर बघा, तुम्हाला कसं छान रिझल्ट भेटतो. तुम्हाला एवढं होतच नाही तुमच्याकडनं, तुम्ही माझे ऑनलाईन योगा क्लास जॉईन करू शकता. एनी टाइम मला दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता. डाएट प्लॅन आणि वर्कआउट सगळं काही तुम्हाला तिथे भेटेल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि छान